हॅलो नमस्कार, मी संकेत. तुमचं स्वागत आहे कलरलेस आर्ट अँड ब्लॉगच्या नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे मामाच्या गावचा गोंधळ. मामाचं गाव आहे कोथरूड किरवलेवाडी, हे घोगरमध्ये येतं. फक्त गोंधळच नाही तर तुम्हाला बघायला मिळणार आहे यांची सकाळपासूनची तयारी कशी असते, कसा काय प्रोग्राम यांचा होतो तो तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजिबात स्किप करू नका. आपण जाऊया आता गोंधळाच्या इकडे. सुरुवातीला तुम्ही बघितलं असाल, आपण बसने प्रवास केला. ती पूर्ण बस वाडीतील लोकांनी खास गोंधळाला येण्यासाठी केली होती. आता 11 वाजलेत. येथे चाय नाश्ता आणि रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू झालेली. इकडे जेवण बनवायचं काम आहे आणि रात्री इकडे जेवण असणार आहे. ते आता रात्री बघूया. आणि इकडे मस्त लाईटिंग केले. ते संध्याकाळी मिरवणूक काढतात काहीतरी, तेव्हा तुम्हाला दाखवतो ते. आणि सध्या आपण आता मंदिरात चाललेत नारळ देण्यासाठी. ते नारळ कसा देतात ते तुम्हाला दाखवतो. मला पण एवढी काय आयडिया नाही, मी पण पहिल्यांदा चालू इकडे. दाखवतो तुम्हाला. आणि मंदिर थोड्याच अंतरावर इथून. हे बघा इकडे मंदिर आहे, पण आपल्याला दिसत नाही मंदिर जोपर्यंत तिथे मंदिरापर्यंत येत नाही. आणि वरूनच रस्ता होतो इथून, वरून पण असं मंदिर दिसत नाही. गाडी येते इथपर्यंत. आपला तर इथे नारळ देऊन झालं आहे मंदिरामध्ये. आता दुसऱ्या ठिकाणी जातो नारळ देण्यासाठी. त्याआधी तुम्हाला इथली नदी दाखवतो. बघा इकडे मोठी नदी आहे. इथून मग आपण जाऊया नारळ द्यायला दुसऱ्या ठिकाणी. तिथेच आपण बाजूला जिथे चूल होती ना, त्याच्याच बाजूला नारळ देतात. त्याआधी ही नदी बघा. पक्षी गेला उडून. दुपारी बकरा पण कापणार आहेत. देवीला देतात की नाही तो माहिती नाही, पण बकरा कापतात इकडे. त्याचा मग प्रसाद संध्याकाळी असतो. 8:30 नंतर जेवण असतं त्याचं. ते आपल्याला हळूहळू बघायला भेटेल. नदी बघा. चाय प्यायला आता आपण. आणि आता आपण नाश्ता करूया. नाश्त्यामध्ये आहेत कांदे पोहे. ते खाऊया, मस्त झालेत ना कांदे पोहे, एकदम एक नंबर. आणि त्यानंतर थोडं फिरू इकडे तिकडे, काय ते बघूया. आणि 2-2:30च्या आसपास आपल्याला यायचं परत बकरा कापण्यासाठी. आता 1 वाजले. बघूया तोपर्यंत थांबूया, नाहीतर घरी जाऊन परत येऊया इकडे. घरी जाऊन परत आपण 4 वाजता मंदिरात आलो. नदीवर रात्रीच्या जेवणासाठी चिकन आणि मटणची तयारी सुरू होती. मोठमोठ्या चुली तयार होत्या. वाडीतील सर्व महिला व पुरुष एकत्र येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवत होते. सकाळची आता रात्र झालेली, पण कोणाच्याही चेहऱ्यावर रात्रीचा प्रवास आणि दिवसभराचा थकवा जाणवत नव्हता. सर्व चाकरमानी आणि ग्रामस्थांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. पाठी
सर्वत्र लहान थोर मंडळी मान भरायला हुकूम काय? हॅलो वाडीचे सर्व ग्रामस्थ लहान थोर मंडळी सगळे सोयरे मित्र मंडळी ड्युटी बजायला हुकूम काय? सर्वांनी शांत जरा असे तिथल्या तिथं नाचू नका बाबा, उठून बसून नाचा. लेगा फाटला तरी जमल, पडदो फाटला तरी जमल, पण उठून बसून नाचा. खंडरायाच्या लग्नाला बाणूनवारी नाटली, नवारी नटली, कालबाई सुपारी फुटली.
खंडेरायाच्या लग्नाला हो आली वरडी कोणकोण. खंडेरायाच्या लग्नाला हो आली वरडी कोणकोण. काकडे एकत्र करून घ्या. ज्या जागेवर ड्युटी उचलली त्या जागेवरती लावून घ्या. 51 रुपये. अभिजित अनंत कुंभार 51 रुपये. पूनम संजय बेकरे 500 रुपये. अविनेश डोंगरे 3 वर्षात जे जे काय करून घे तुझा फोटो घालून घे. आज तुझा फोटो घातला तो मान्य करून घे. तुझा फोटो पाहून कोणी बाळ गप्पा द्या धंदा होत्या. हला हला महादेव जय मल्हार. आई लाग जाय देवी. बस करी तेला जे ब्युटी पोत्यासाठी. बस करी तेला जे ब्युटी पोत्यासाठी. ब्युटी पोत्यासाठी बे तुझ्या गती देती. ब्युटी पोत्यासाठी बे तुझ्या गती देती. मंडळीची कान भोकवरली. गोंधळ झाल्याबरोबरच लगेच जेवणाच्या पंक्ती लागल्या. माझ्या मते एका पंक्तीमध्ये जवळजवळ 250 ते 300 लोक असतील. पण कोणालाही काहीच कमी पडत नव्हतं, कारण की सर्वांची उत्तम सोय आणि नियोजन होतं. आणि जेवणाची चव तर सांगायलाच नको, माझ्याकडे त्याचं उत्तरच नाही. एवढं भारी जेवण होतं. व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन्ही प्रकार जेवणासाठी होते. जेवण झाल्यावर वाघजाई देवीचा जागर सुरू झाला. काही गोष्टी अचानक झालेल्याच चांगल्या असतात, त्यातलीच ही एक गोष्ट. आई जात असताना ऑफिसला सुट्टी आहे म्हणून मी पण येथे जाण्यासाठी निघालो. वाघजाई देवीच्या गोंधळाबद्दल मी खूप वर्ष ऐकलं होतं आणि आज ते अनुभवलं आणि तोच अनुभव मी आज तुमच्याबरोबर शेअर केला. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बलि करे ना